तुमचा आवडता नमकीन बार आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। उद्धव ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या 6 खासदारांची पंतप्रधान मोदींची पहिली भेट। आज सकाळी 9:30 वाजता पंतप्रधान निवासस्थानी मोदींसोबत नव्या खासदारांचा अल्पोपहार। बंगळुरूमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन। 28 मागण्यांवर चर्चा होणार। जरांगेंचा मुद्दाही अजेंड्यावर। महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार। भाजप नेते विजय चौधरी यांना अटक। माजी खासदार हिना गावितांसंबंधी आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणात अटक केली। अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा। आरोप करायला अक्कल लागत नाही, आधी निवडणूक लढवा असा भाजप आमदारांच्या पाडापाडीवर सल्ला। प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर। सावजी बिझनेसला टार्गेट करू नका। चंद्रशेखर बावनकुळेंच्या तुकाराम मुंढेंना कानपिचक्या। सावजी पिढ्यानुपिढ्या चालत आलेला खाद्यपदार्थ आणि परदेशातही निर्यात होतो अशी वकिली। भंडाऱ्यात 3 वर्षीय चिमुकलीवर 30 वर्षीय नराधमाकडून अत्याचार। संतप्त नागरिकांकडून आरोपीला चोप। भंडाऱ्यात आज बंदची हाक। नागपुरात ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला। इन्सेंटिव्हच्या कारणावरून वाद। डिलिव्हरीच्या स्पर्धेतून सहकाऱ्यांनीच हल्ला केला। 2 डिलिव्हरी बॉय अटकेत। जेनझी आमच्या पिढीपेक्षा जास्त प्रामाणिक। सरसंघचालक मोहन भागवतांचा सर्टिफिकेट। आंदोलन करणं देशविरोधी नसल्याचंही स्पष्ट केलं। तर सरकारनं आधी संवाद साधायला हवा होता, भागवतांचं मत। पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून जेनझी आणि तरुणांना उद्देशून भाषण करावं। अभिजित दिपकेंची मागणी। भविष्यासाठी काय उपाययोजना करताय याची माहिती द्या, दिपकेंचं आवाहन। आज राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जाणार। इंस्टाग्रामवर व्हिडिओ ट्विट करत पंतप्रधान मोदींची घोषणा। भारताच्या समृद्ध हातमाग परंपरेला आणि विविधतेला प्रोत्साहन देण्याचं आवाहन। गुजरातच्या बंगळुरूमध्ये भूगर्भातला चमत्कार। बांधलेल्या विहिरीमध्ये समुद्रासारख्या लाटा उसळल्या। जिल्हाधिकाऱ्यांनी अभ्यासाचे आदेश दिले।